ती जी बिल्डिंग जिथं उभी होती तिथं ओके. आगी स्मशान होतं बर आणि त्या बिल्डिंगचं टेरेस नेहमी बंद असायचं, कोणालाच जायची परमिशन नव्हती. मुलींच्या टॉयलेटचा म्हणजे डोर त्याच्यासमोर ते उभे राहिले. बर ओके, स्वॅप करणार तेवढ्यात लाईट गेली. लाईट गेली, मग स्वॅप पण बंद झालं, डोर लॉक झाला होते. तर मुलीच्या टॉयलेट मधनं जोराचा ब्लोअरचा आवाज चालू झाला. जोरात एकदम ब्लोअर आवाज वाजायला लागला. ओके. लाईट गेली होती तरी टेरेसच्या डोरकडे ते पळाले. हा. पळाले तर त्या टेरेसमध्ये छम छम असा आवाज चालू झाला. ओ. तर गाड्यांच्या आवाजांमध्ये छमछमचा आवाज एवढा स्पष्ट कसा आहे. हा हा. ज्याला इंटेन्शन यायचे तो सोडून गेला पहिले निघून. बर. त्याच्यानंतर अजून एक होता, तो निघून गेला. हम्म. असे एकंदर 2 जण गेल्यानंतर आम्ही कधीच एकटे राहत नव्हतो तिथे. अच्छा. म्हणजे मी तर कधीच एकटा राहिलो नाही तिथे. बर. मी एकटा झोपलोच नाही. तर आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहायचो तिथे एका मुलाने सुसाईड केलेलं होतं. त्या अच्छा. दरवाजाच्या पलीकडे जे फ्लॅट होता फ्लॅट तिथे होता. कोणीतरी सुसाईड केलेलं. तिसरी स्टोरी आम्हाला ही कळली होती की कोणीतरी त्या गच्चीवरनं उडी मारून खाली जीव दिलेली. नमस्कार मित्रांनो, तर स्पिरिट रेडिओमध्ये मी सचिन यांचं प्रथम स्वागत करतोय. तर सचिन, प्रथम आपली ओळख प्रेक्षकांना करून द्या. नमस्कार मित्रांनो, मी सचिन. मी बेसिकली नाशिकचा, बट सध्या पुण्यात जॉब करतोय. ओके. तर तुम्ही सांगितलं होतं की माझ्याकडे एक स्टोरी अशी भन्नाट अशी, तर ती स्टोरी आम्हाला पण ऐकायला आवडेल, प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल. तर सुरुवात करूया. येस. बेसिकली ही स्टोरी माझ्यासोबत नाही घडलेली, बरं. माझ्या एक जवळच्या मित्रासोबत घडलेली आहे. ओके. ऍक्च्युली ही स्टोरी नाशिकची आहे. हां. आम्ही सोबत काम करत होतो एका कंपनीत. बरं. ओके. सो त्या कंपनीत म्हणजे ती बिल्डिंग कंपनीची 4 फ्लोअरची होती हां. आणि ही स्टोरी 3rd फ्लोअरला घडलेली आहे. ओके. म्हणजे ही ऑफिसमध्ये घडलेली आहे थोडक्यात. ऑफिसमध्ये घडलेली आहे. ओके. काही वर्षापूर्वींची आहे. अच्छा. ओके. ती माझ्या मित्रासोबत घडलेली आहे. बरं. आणि त्या 3rd फ्लोअरला एक टेरेस अटॅच होतं. ओके. ओके. सो झालं काय, नॉर्मली त्या कंपनीमध्ये मुलींना कधीच नाईट शिफ्ट नसायची. अच्छा. फक्त मुलांना नाईट शिफ्ट असायची. सो 3 शिफ्टमध्ये काम असायचं, बरं. मॉर्निंग, आफ्टरनून आणि नाईट शिफ्ट. बरं. ओके. सो मॉर्निंग शिफ्टला मुली काम करायच्या, आफ्टरनून आणि नाईट शिफ्टला मुलं काम करायची. अच्छा. मुली हार्डली 7-7:30 पर्यंत काम करायच्या. बरं. 7:30 नंतर कोणतीच मुली म्हणजे नसायची. संध्याकाळी शक्यतो नव्हतंच तिथे. बरोबर. ओके. आता नाईट शिफ्टचं आपण बोलायला गेलो तर 1st आणि 2nd फ्लोअरला भरपूर गर्दी असायची. अच्छा. बट जो 3rd फ्लोअर होता तो ओके. नाईट शिफ्टसाठी एकदम कमी लोक असायचे तिथे, एकदम कमी मुलं असायचे खूप. कारण की खूप लोकांना असं काही ना काही तिथं झालेलं होतं. म्हणजे अच्छा. आता सांगताना लोक भरपूर काही सांगतात, पण आपल्याला बरोबर आहे. माझ्यासोबत घडलं नाही. पण माझा मित्र पण सांगायचा की बऱ्याचशा गोष्टी अशा दिसायच्या तिथे. ओके. म्हणजे म्हणजे तिथे असं काहीतरी एखादा भास व्हायचा, व्हायचा वगैरे. इंटेन्शन यायचं अच्छा. असं की काहीतरी घडतंय काहीतरी आहे वगैरे घडते. वगैरे. हां. तर म्हणजे कंपनीकडे खूप लोकांनी तक्रारी केल्या. सो पण कंपनीने काय ऐकलं नाही, कारण की कंपनीने मान्य नाही केलं की काय बरोबर. आहे काय तिथे. असं काय म्हणजे विश्वास But नसेल कदाचित. हा, तो फ्लोअर चालूच ठेवायचा. बरं. पण मोस्टली काय करायचे, मुलं खालीच लॉग इन करायचे, वरती जाणं टाळायचे. ओके. पण काही लोकांना जायला लागायचं, कारण की काही इसेन्शियल गोष्टी तिथे होत्या. बरं. सो तो माझा जो मित्र होता तो 4th फ्लोअरला काम करायचा. 4th फ्लोअरला टेरेस होता, तो 3rd फ्लोअरला काम करायचा. ओके. आणि एक दिवस असंच त्यांनी लॉग इन केलं 6 वाजता. त्याच्याबरोबर 4 जण होते. बरं. ओके. आणि त्या दिवशी ते 4घच फक्त ऑफिसला होते, अच्छा. 3ऱ्या फ्लोअरला. ओके. ओके. आणि जे खालचे 3 फ्लोअर होते ते भरलेले होते, त्याला काही इश्यू नव्हता. हां. तर 3rd फ्लोअरला त्यांनी लॉग इन केलं. 6 वाजता नॉर्मली लॉग इन झालं वगैरे. बरं. आणि तो फ्लोअर आहे ना, असा थोडासा आहे ना अंधूस पण असायचा, कारण की गर्दी कमी असायची आणि लाईट्स पण थोड्या अंधूस असायच्या, अच्छा. काही बंद असायच्या आणि वगैरे. जिथे निगेटिव्ह असते म्हणजे एनर्जी किंवा काही असतं तर तिथे थोडंसं ते वेगळं वाटतं. वाटतं. तर Yes. त्यांना पण वाटायचं. हां. बट ते असे दाखवायचे की आम्ही धीट आहे, आम्हाला काही फरक पडत नाही वगैरे वगैरे. तिघं प्लस माझा मित्र 4 असे एकदम ऍक्टिव्हली काम करायचे तिथं. बरोबर. हे पण हे म्हणजे दररोज करायचे काम तिथे हा, तसं? दररोज नाईट शिफ्टला करायचे. जेव्हा आता त्यांची पण नाईट शिफ्ट अच्छा. अल्टरनेटिव्ह असायची. 15 दिवस नाईट, 15 दिवस डे, ओके. म्हणजे आफ्टरनून शिफ्ट. ओके. म्हणजे 12 पर्यंत ते असायचे आफ्टरनून बरं, असल्यानंतर. बरं. सो त्याच दिवशी काय झालेलं, त्यांनी लॉग इन केलेलं. अच्छा. एक 6 ते 8 पर्यंत त्यांनी लॉग इन केलं, बरं. म्हणजे काम केलं. 8 वाजता जेवायला केले. 8 वाजता जेवण झालं. नंतर 9 वाजता ते परत फ्लोअरवर आले. 9 ते 12 पर्यंत नॉर्मली त्यांचं काम चाललं. ओके. ते दाखवायचे मस्त धीट, पण त्या फ्लोअरला ए विंगला आणि बी विंगला 2 टॉयलेट होते. ओके. सेम, लेडीजचं, जेंट्सचं. या साईडला लेडीज, जेंट्स. बरं. तर आपण स्वॅप करून बाहेर गेलो तर पहिले तिथे लेडीज टॉयलेट होतं. क्रॉस केलं थोडं प्यायची पाण्याचं हे होतं, फिल्टर होतं. ओके. आणि क्रॉस केल्यावर मेन्स टॉयलेट होतं. ओके. ओके. हां. सर यांनी
12च्या सुमार होता, 12 एक 12:30 म्हणजे रात्रीचे 12 वाजले होते. रात्री ओके. 12-12:30 वेळ होती. हम्म, हम्म, हम्म. तर किती काही म्हटलं कोणी पण, बरोबर. तरी हे लोक एक वॉशरूमला घाबरले जाताना आणि- सोबतच जायचे. बरोबर, आणि त्या गोष्टी कानावरती होत्या ना ऑलरेडी, बरोबर. त्याच्यामुळे मग थोडंसं. आणि रात्री जे पण काम करायचे तिथे, अच्छा. तर ते सोबतच जायचे त्या फ्लोअरला. ओके. कोणी पण असू द्या, मग सगळे घाबरायचे. आणि हा जो ग्रुप होता, हा धीट दाखवायचा, पण हा जायचा. मित्रच होतो. बरोबर. तर ओके. एक दिवस काय झालं, म्हणजे त्या दिवशी काय झालं, पर्टिक्युलर त्या दिवशी ते गेले वॉशरूमला गेले वगैरे, वॉशरूमला जाऊन आले, बाहेर आले. एक जण त्या पाण्याच्या फिल्टरपाशी पाणी भरत होता, 3 जण गप्पा मारत उभे होते. अच्छा. पुढे आले, मुलींच्या टॉयलेटचा म्हणजे डोर, त्याच्या समोर ते उभे राहिले. बर. ओके. स्वॅप करणार तेवढ्यात लाईट गेली. आणि तिथे ना कंपनीला कसं, ते जिथे जिथं गेट तिथं स्वॅप होतं. ओके. म्हणजे स्वॅप करून मध्ये जा, स्वॅप करून ते काउंट नव्हतं, पण तिथं होतं. अच्छा. लाईट गेली, मग स्वॅप पण बंद झालं, डोर लॉक झाला. बर बर. ओके. आणि कोणत्या पण कंपनीतली लाईट गेल्यानंतर 10 ते 20 सेकंद तिला रिस्टोर व्हायला लागतं. ओके. तर काय झालं, मुलींच्या टॉयलेटच्या समोर ते उभे होते, तर मुलींच्या टॉयलेटमधनं जोराचा ब्लोअरचा आवाज चालू झाला. जोरात एकदम ब्लोअर आवाज वाजायला लागला. ओके. लाईट गेली होती तरी. लाईट गेली होती, ब्लोअर वाजतो कसा आहे. ओके. ते घाबरले. हम्म. जर 8 नंतर 7:30 नंतर कोणतीच मुलगी फ्लोअरवर नाही, तर ब्लोअर वाजतो कसं काय. अच्छा. तर ते खूप घाबरले. स्वॅप करणार, दार लॉक, कसं काय करणार. त्याच बाथरूमच्या समोर टेरेसचा डोर होता. त्या टेरेसच्या डोरकडे ते पळाले. तर त्या टेरेसमध्ये छम छम असा आवाज चालू झाला. त्या फ्लोअरला हे चौघच, एक वॉचमन, तो मेन गेटवर बसलेला, हे चौघ, या चौघांच्या व्यतिरिक्त कोणी नाही. खालनं वरती चढत यायचं, तर ते 3रा मजला, कसं वरती चढणार, कोणीच नाही. मग तो छमछमचा आवाज येतो कुठनं. अच्छा. आणि बाहेर रोड, तर गाड्यांच्या आवाजांमध्ये छमछमचा आवाज एवढा स्पष्ट कसा आहे. ते इतके घाबरले, सैरा वैरा त्या पॅसेज मध्ये पळायला लागले, इकडनं तिकडनं, किती घाबरट नव्हते म्हणायचे तरी पळायला लागले. असं तसं पळत लागले, पळत सुटले. तो आवाज थोडासा वाढला, तिला छमछमचा आवाज वाढला, हे अजून घाबरले. ते लाईट रिस्टोर झाली. ओके. लाईट म्हणजे तेवढ्यात आली, रिस्टोर झाली. ओके. बॅकअप चालू झालं, लाईट रिस्टोर झाली. ते डोर ओपन झालं, यांनी स्वॅप न मारता डायरेक्ट उड्या मारत मध्ये फ्लोअरवर पळाले. जोरात वॉचमॅनला दिसलं नाही तिथे, म्हणजे दिसलं काही नाही, पण हे आवाज घाबरण्यासारखे होते. डोरचा आवाज, परत छमछमचा आवाज. त्यांनी डोर उघडला, न स्वॅप करता त्या स्वाईप मशीनच्या वरनं उड्या मारत चौघही घरी पळून गेले. मग नंतर मग मला सांग, मग म्हणजे दुसऱ्या दिवशी आले की नाही, म्हणजे त्यांनी काय असं ते आले, जॉबवर आले, पण त्यांनी एक स्पेशल रिक्वेस्ट केली की आम्ही 4थ्या फ्लोअरवर काम नाही करणार. त्यातल्या 2 जणांनी तर इमिजिएटली. पण असं नंतर काही चौकशी केली का बाबा, तिथे काय असं काय होती, घटना झाली होती किंवा काय असं काय? सांगणारे खूप लोक सांगतात, बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या, की पहिली गोष्ट अशी की ती जी कंपनी, म्हणजे ती जी बिल्डिंग जिथं उभी होती, तिथं आगी स्मशान होतं. अच्छा, स्मशान होतं. ओके. तर हे खूप जणांना जाणवलं. हे आधी पण त्या गोष्टी तिथे घडायच्या. खूप जणांना जाणवलं. तिथे आता एसीचा फ्लोअर होता, तो पूर्ण काचेचा, तरी खिडकीचा वाजण्याचा आवाज यायचा, तो कसा यायचा. परत रात्री कोणी तिथं थांबू शकत नव्हतं, एवढी. म्हणजे त्या आधी पण घटना झालेल्या आहेत त्यांच्या. आणि वॉचमन पण जिथं जिने चालू होता तिथंच बसायचा. ओके. तो कधीच मध्ये त्याच्या जागेवर बसला नाही. म्हणजे घाबरायचे भरपूर त्या याला करून. बेसिकली असं एक किस्सा आहे, बट आपण मानू नाही शकत की खरं आहे, कारण की माझ्यासोबत तर तो घडला नाही. सो आपण काही बोलू शकत नाही, पण असंच झालं. खूप लोकांना असे अनुभव आले, तर एकंदर असं झालं. छान होता किस्सा एकंदरीत. जर मित्रांनो गावचा माणूस भेटला तर आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे आपोआप मिळून जातं. युवा मराठी माणूस जर तुम्हाला घरचा वाटत असेल तर नक्कीच आपल्या स्पिरिट रेडिओ चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं. #युवा मराठी माणूस. तू एक दुसरा पण किस्सा सांगणार होतास, तो तुझ्यासोबत स्पेशल घडलाय का? माझ्यासोबतच घडलेला आहे. अच्छा. म्हणजे आणि साधारण कुठे, म्हणजे हे पुण्यातच घडलेलं आहे. काय झालं होतं किस्सा? म्हणजे ऍक्च्युली आम्ही 4 रूममेट्स राहायचो. बर. पहिले आम्ही पुण्यात, म्हणजे मी जसं पुण्यात शिफ्ट झालो तसं त्याच पोरांबरोबर राहायला लागलो. म्हणजे पहिले मी माझ्या नातेवाईकांकडे राहायचो, नंतर मी म्हणजे बॅचलर रूमवर शिफ्ट झालो, तर त्याच पोरांबरोबर राहायचो. अच्छा. आम्ही जिथं राहायचो ती रूम आम्हाला खाली करायला लावली, तर आम्ही शोधाशोध चालू केली, आणि त्यांनी आम्हाला 2च दिवस दिले. तो 2 दिवसात आम्हाला काय बघायचं तर आम्ही बघितलं. तर पुण्यातल्या एका ठिकाणी आम्ही रूम घेतली. ओके. आता ती बिल्डिंग बघायला गेलं तर ती पण 4 मजली बिल्डिंग होती. ओके. 4थी मजली टेरेस होतं, 3ऱ्या मजल्यावर आम्ही राहिला होतो, 2रा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, असं एकंदर ते होतं. ओके. आणि तुम्ही बघाल ना तर ती बिल्डिंग म्हणजे एक चाळच होती.
अच्छा. असं म्हणता येईल. चाळीचे कसे घर असतात, 1-2 1-2 मध्ये जिना, 1-2 1-2 मध्ये जिना. ओके. आणि त्याचे संडास बाथरूम बाहेर, बाथरूम मध्ये पण अच्छा. संडास बाहेर, प्रत्येक अच्छा. फ्लोअरला 2 संडास. ओके. असा तो एकंदर होता. आता पहिला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला 4 फ्लॅट होते. बर. तर ती बिल्डिंगची बांधणी कशी, एक तर ती चाळीसारखी बांधलेली, अच्छा. मध्ये जवळपास एक 50 मीटरचं अंतर, अंतर. नंतर भिंत, त्या भिंतीतनं गेटनी आम्ही मध्ये यायचो, मध्ये काळो, कुठंच लाईट नाही वगैरे. त्या बिल्डिंगच्या पोस्ट मध्ये पण त्यांनी सगळे ते लाईल दिवे लावलेले ओनरनी. तर त्याच्यामुळे आधीच ती वीरांना वाटायची ती बिल्डिंग. आणि त्यानंतर म्हणजे आधीच म्हणजे भयानक. आणि पहिल्या ग्राउंड फ्लोअरला भरलेली होती पूर्ण, म्हणजे 4 फ्लॅट गेलेले होते, इकडचे 2 इकडचे 2 होते. दुसऱ्या फ्लोअरला पण 4 फ्लोअर वॅकंट होते, गेलेले होते. आम्हाला मोस्टली भेटलं वरचं, थर्ड फ्लोअरचं. आमच्यावरती गच्चीच होती. तर थर्ड फ्लोअरला आमच्या शेजारच्या फ्लॅटला एक डोर लावून ठेवलेला होता. नॉर्मली पूर्ण बिल्डिंग मध्ये तसा डोर कुठंच नव्हता. तो आमची फ्लॅटचा हे पुढं एक 2 फूट गेल्यानंतर एक डोर लावून ठेवला ना, तिकडे एक फ्लॅट होता, तो त्यांनी बंद करून ठेवलेला. आम्हाला सांगत नव्हते की तो का बंद आहे वगैरे. आणि त्या बिल्डिंगचं टेरेस नेहमी बंद असायचं, कोणालाच जायची परमिशन नव्हती. असं का, म्हणजे काय काही कळलं नाही. नंतर आम्हाला कळलं, आम्ही सोडल्यानंतर. अच्छा. आणि आमच्या फ्लोअरला एकच बॅचलर पोर राहायचे, पण त्या कोपऱ्यात राहायचे. या साईडला आम्ही एकटे होतो, त्या साईडला ते एकटे होते, पण त्यांचा काही एवढा इश्यू नव्हता. ते रात्रीचे जवळपास नसायचे किंवा असले तरी कमी असायचे वगैरे. आम्ही 4 असायचो वगैरे. तर आमच्यातला एक रूममेट होता माझा. अच्छा. तो त्याला इंटेन्शन यायचे, म्हणजे तो सांगायचा असं की मला कळतं. अच्छा, म्हणजे त्याला दिसायचं. हा, त्याला दिसायचं, म्हणजे अच्छा, पुढे पण असं नाही की त्याच फ्लॅटमध्ये, पण त्याला असं दिसायचं की जरी तो कुठेही गेला तरी त्याला ते दिसायचं. दिसायचं. तर प्रॉब्लेम कसा जायचा की त्या फ्लॅटमध्ये आम्ही जिथं राहायचो तिथं तो फॅन असा ट्र फिरायचा, जसं भुतिया मग कसं असतं तसं. ते अंधुक प्रकाश आणि असं भकास वाटायचं एकदम. असं वाटायचं की इथं भूत आहेच, असं काहीतरी आहेच असं वाटायचं. आजूबाजूला काहीतरी फिरतंय असं वाटायचं. तो जो ओनर होता त्या बिल्डिंगचा, तो पण असं काळा चष्मा लावायचा, त्याचे केस असे मोठे होते, म्हणजे असं तो डोर कीपरच वाटायचा. खूप असा भीतीजन्य हे होता. बरोबर. तिथे आम्ही 4, तो जो ज्याला इंटेन्शन यायचे तो सोडून गेला पहिले निघून. त्याच्यानंतर अजून एक होता, तो निघून गेला. असे एकंदर 2 जण गेल्यानंतर एक माझा मित्र आम्हाला जॉईन झाला. आम्हाला खूप भीती वाटायची. म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं की आम्ही कधीच एकटे राहत नव्हतो तिथे. म्हणजे मी तर कधीच एकटा राहिलो नाही तिथं. मी एकटा झोपलोच नाही. म्हणजे तो ऑफिसवर सुटल्यानंतर वगैरे पण नाही माझं, कारण की ते असं वाटायचंच. अच्छा, वाटायचंच की असं काही आहे वगैरे. आमच्यातला एक मुलगा तिथे राहायचा, पण तो खूप ड्रिंक करून घ्यायचा, तेव्हाच तिथे राहायचा, अदरवाईज तो राहायचा नाही. कोणीच राहत नव्हतं, हिंमतच होत नव्हती. तर हे सगळं झालं. मग माझा मित्र, आम्हाला नवीन मित्र जॉईन झाला. आम्ही ती फ्लोअर सोडून दिला, म्हणजे तो बिल्डिंग सोडून दिली, दुसरीकडे राहायला गेलो. नंतर त्या दरम्यान तुम्हाला काय असं काय त्यांनी काय भास व्हायचे? हर्ट कोणालाच केलं नाही, पण सगळ्यांना अशी भास व्हायची काय आहे इथे वगैरे वगैरे. असं खूप भकास वाटायचं. त्या फ्लोअरला तर खूपच वाटायचं, खाली वाटायचं, वरती पण वाटायचं, पण त्या फ्लोअरला तर जास्त वाटायचं. तर आम्ही बिल्डिंग सोडली. त्याच्यानंतर मग आम्ही जेवढे फ्लॅटमेट्स होते त्यांचं एकदा गेट टुगेदर केलं. अच्छा. तर गेट टुगेदर मध्ये तो मुलगा पण आला ज्याला इंटेन्शन व्हायची. तो ओके. तर तो आला आम्हाला. तो म्हणाला की मी तुम्हाला जसं सांगितलं की मला इंटेन्शन व्हायचे वगैरे. तर तो आम्हाला म्हणायचा, मी जेव्हा पण घरी यायचो, तो हार्डली 2 महिने राहिला असेल, कारण की नंतर त्याचं लग्न झालं, त्यांनी शिफ्ट झालं. जेव्हा पण मी घरी यायचो रात्रीचा, आणि मोस्टली तोच पहिले यायचा. तो घाबरत नव्हता आणि काही एवढं हे नव्हतं. 8-8:30च्या आसपास यायचा. माझं पण एक त्याच पिरियडला असं, पण मी घरी नव्हतोय, कोणी आल्याशिवाय मी घरी त्या फ्लॅटमध्ये जात नव्हतो. तर 8-8:30ला तो यायचा. तर तो माझा, मी जेव्हा पण दार उघडायचो तेव्हा भिंतीला कोणतरी असं मुलगा असा करून बसलेला दिसायचं. म्हणजे त्याला दिसायचं. ओके. आणि हे त्यांनी 2 महिन्यामध्ये 10 ते 12 वेळा असं बघितलेलं. ओके. त्या मुलांनी त्याला काही केलं नाही, पण तो तिथे बसलेला असायचा. कोणालाच काही केलं नाही, पण तो बसलेला असायचा. आणि हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की त्याला हे दिसलंय, भरपूर वेळा दिसलेलं. दुसऱ्यांदा तो असं म्हटला की जेव्हा पण मी असं यायचो तर गेटनी मध्ये घुसायचो, तर टेरेसवर बसायचो, एक मुलगा उभा राहिलेला दिसायचा. तोच मुलगा त्याचा चेहरा नाही, पण तो तसा असा करूनच उभा दिसायचा का? मग आम्ही त्याला खूप बोललो की तुला आम्हाला सांगता नाही आलं वगैरे वगैरे. मग ते त्यांनी कदाचित घाबरून तो निघून गेला. एकंदर मग त्या फ्लॅटची तशी गोष्ट होती. मग आम्ही काय केलं की एवढं सगळं आम्हाला कळलं, तर आम्ही विचारपूस केली आजूबाजूला. ओके. तर आम्हाला असं कळलं की आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहायचो तिथे एका मुलाने सुसाईड केलेलं होतं. अच्छा. मग त्याच्यामुळे तो कदाचित
तेच असेल हा असं. तेच मे बी असावं. आणि दुसरे अजून काही लोक असं सांगतात की ज्या फ्लॅटला गेट लावलेलं होतं, म्हणजे आमच्या शेजारचा जो फ्लॅट होता तिथं दरवाजा लावलेला होता, त्या अच्छा दरवाजाच्या पलीकडे जे फ्लॅट होता फ्लॅट तिथे होता. कोणीतरी सुसाईड केलेलं अच्छा म्हणजे होतं. तो जो बंद असायचा होता जो कायमचा तिथे तिथे म्हणजे. कोणतरी सुसाईड केलेलं. अच्छा ही दुसरी स्टोरी आम्हाला त्या बिल्डिंग बद्दल कळली होती. आणि बरं तिसरी स्टोरी आम्हाला ही कळली होती की कोणीतरी त्या गच्चीवरनं उडी मारून खाली जीव दिलेला. ओ तर अच्छा ह्या 3 म्हणजे स्टोऱ्या आम्हाला तिथं कळलेल्या होत्या. आता आम्ही बरोबर. बेसिकली पुण्याचे नाहीये, तर आम्हाला कधी कळलं नाही की तिथं कोणी काय केलेलं आहे. हम्म, तर हम्म, ह्या हम्म, 3 स्टोऱ्या आम्हाला कळल्या. जो हम्म. शेजारचा जो फ्लॅट होता, तिथं रात्री कधीच 2:30 वाजता लाईटी चालू व्हायच्या, 2 वाजता लाईटी चालू व्हायच्या, 3 वाजता लाईटी चालू व्हायच्या. आणि बापरे. तो फ्लॅट 7 वर्षापासून बंद आहे असं आम्हाला कळलं होतं. तरी लाईटी कशा तरी लागायच्या? लाईट चालू व्हायच्या. चालू बंद व्हायच्या. बापरे. कधीतरी रात्रभर चालायची तिथली लाईट. त्या हम्म. पोर्च मधली पण. म्हणजे तो गेट त्याचा कुलूप लावलेला होता, त्याचं म्हणजे तुम्ही रात्रीचे गेलात कधी तर बाहेर म्हणजे पडतच नसायचं. पडतच नाही. कारण की बाप. तसं व्हायचं. कधी झोपलोच नाही पण आम्ही चौघं नसताना हम्म. आम्ही त्या फ्लॅटवर कधी चौघं असायचो तेव्हाच आम्ही तिथे तेव्हाच जायचो. म्हणजे सिंगल कधी हेच नाही. गेलोच नाही. आणि तो एक मित्र असायचा तो ड्रिंक करूनच तो डायरेक्ट करायचा. असायचा एकटा राहिला की तो ड्रिंकच करायचा. त्याच्या व्यतिरिक्त तो त्या फ्लॅटमध्ये ओ राहिलाच नाही. असं तो बेसिकली आम्ही होतं म्हणजे ठीक आहे घडलं. म्हणजे की जेणेकरून तुम्हाला काही कुठल्या गोष्टीचा त्या त्रास झाला झाला नाही. नाही. म्हणजे पण ते खूप सुदैवाने म्हणजे सुदैव आहे तुमचं हं, की ते झालं नाही. कदाचित त्या मुलासोबत काही गोष्टी घडल्या घडलं असतील असेल, किंवा त्यांनी प्रेशरमध्ये येऊन जर काही सपोज केलं असेल. स्टुडंट वगैरे असू असू शकतं. शकतो आणि किंवा हे काहीतरी. सांगणारे पण आपल्याला खरं सांगतात की नाही आपल्याला हा माहिती ते नाही. पण आहेच. हं. पण आता पण तो माझ्या मुलगा जो मित्राने तुझा मित्र ज्यांनी आता तो हं, काही खोटं सांगणार नाही कारण तेच त्यांनी त्यामुळे सांगितलेलं आम्हाला. हा तर ही अशी तर त्याचं पण छान मित्रांनो मस्त भन्नाट अशी गोष्ट सचिनने सांगितली. तर मित्रांनो आता तुर्तास आपण या ठिकाणी थांबतोय. तर पुढील भागामध्ये असेच एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. जर ही व्हिडिओ आवडली असेल ह्या 2 गोष्टीमधल्या कुठली गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ती नक्की आपल्याला कमेंटद्वारे सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. जर मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील, किस्से असतील आणि तुम्हाला ते शेअर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही सुद्धा आमच्या पॉडकास्टला भेट देऊ शकता. त्यासाठी एकच करायचं आहे की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुमच्या सगळ्या डिटेल्स भरायचे आहे, तुमचं नाव, नंबर वगैरे. आम्ही तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू.